शिवाय. ओम नमः शिवाय. राम्या कुठे मेला असेल राव? सकाळपासून हुडकितो त्याला, कामाला जायला उशीर व्हायला लागला. मायला कुठं गेला असेल हे? ओम नमः शिवाय. अरे राम्या, ओम नमः शिवाय. राम्या, अरे कामाला जायला उशीर व्हायला लागला आणि इथं का बसला तू मांडी घालून? उठ तिथं, चल. अरे बाबराव, तू माझ्या तपाचा भंग केलास. अरे चल भंगवालिया, चल लवकर, उशीर व्हायला लागला कामाला जायला. उठ. काहीतरी चांगलं काम करायचं म्हणलं, हे अशा आडवे येतात लोक. अरे चांगलं काम आहे, मला बी माहित आहे. मग अरे पण जरा पैसे बिशे कमायचं बघ ना. का घात बॉसला मांडी घालून तिथं. पण तू कधी देवाची हे करीत नसता, आज लयच मांडी घालून तपस्या करायला लागला. काय वळ आहे? तसं नाही बाबा बाबराव. आता कसं एवढं मोठं वय झालंय, सगळं झाले, लग्न काय व्हाय ना, पण म्हणलं जरा देवाचे लग्न काय व्हाय ना. अरे माझी जिंदगी गेली अशी तपस्या करू करू, माझं नाही झालं तर तुझं कुठं होईल रे? अरे का मी का बाबूराव आहे का? चल चल कामाला. लग्न करणारच आहे मी. लागला तिथं मांडी घालून बसला. अरे असल्या मांडी घालून बसल्याने पोरगी भेटत नसत्यात, कळलं का? भेटतात, चढ भेटतात. अरे चल कामाला, चल सोमवार बी धरायला सुरू केलेत मी. तू काय कर, मला हे सांग, तुला कोणी सांगितलं असं की मांडी घातल्याने पोरी भेटतात म्हणून? चढ भेटतात, देव पावतोय. आणि तेवढंच नाही, तुला म्हणून सांगतो ऐक, मी सोमवार बी धरायला चालू केलेत आता पोरगी चांगली भेटा म्हणून. अरे सोमवार धर, मंगळवार धर, बुधवार धर, काय बी धर, पण पोरगी काय सापडत नसते. समजलं का? माझं एवढं वय झालं ना, सगळं धर धरू. अरे जायला हाताला लागलं नाही. तुझं झालं नाही म्हणून जायला लागलास माझ्यावर तू. जळायचं काय त्याच्यात? तुला वाटतंय मग हे नाही झालं, ह्याच बी नाही व्हावा. हा तिच्या माल, तुझं नाही झालं तर माझा काय उपयोग? मग तुला सोबती राहील ना तुला असा. सोबते राही ना, तू लग्न झालं तर का सोबत सोडून देणार काय माझी? मी पण येते पुन्हा चल काय मला, चल रिकाम्या गोष्टी हाकू नको. अरे वैभव, वैभव हो का घरात? व्यायाम करायला गेला? हा तिच्या माल दुपारी याच्या बापाने आम केला होता वय. हो ना, कामाला जायचे यार गडबड, हे व्यायाम करीत बसला तिकडे. तो बसलाय बघा बघ. अरे कुठं कुठं हुडकून आलो तुला? कामाला जायचं का नाही? कशाला आले रे तुम्ही? एकतर मी आज व्यायाम करतो, एक तर तुमच्यामुळे माझा व्यायाम कमी व्हायला लागला, माहिती का? दगड एवढायला घेतले सामान, आता दोन दोन उचलत नाही. अरे मग दगडच किती मोठे तर लयच भारी. व्यायामच करायला लागलो मी आज. व्यायाम तुम्ही कशाला आले मला सांगा बरं. कामाला जायचं का नाही आज? कुठं जायचंय? कामाला माग हो. अरे का घोड्यावर उड्या हाणायला लागला? मी काय बोलायला लागलो तिकडे लक्ष दे ना. अरे बोल ना बघ. कामाला जायचं नाही का? जाऊ ना. कधी कधी जायचंय? कधी जायचं म्हणजे वेळ झाली ना, चल ना, घाल ना कपडे. अरे पण मला एक म्हणायचं, ह्यो भोतासारखा घात पडलेला असतोय, व्यायाम करायचाच काय आला ह्यो? अरे रोज व्यायाम करतोय मी, आज करतो कमी. त्याच्यामुळे तर तुझी ढेरी बाहेर निघली. कुठे डेअरी बाहेर माझी? कुठे? मध्ये अशी. अरे कुठे बघ ना, कुठे डेअरी? चल 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 कामाला चल, उशीर व्हायला लागला. व्यायाम मस्त करायला लागलाय. अरे काय व्यायाम करू फायदा? काम धंदे करायचे बघायचे आणि व्यायाम करून काय करायचं रे? बघितलं ह्या, बघितलं का? दगड तो बघ केवढायला बघितलं ह्या, बाबा बाबा काय तिकडे बघितलं का? दाखव केवढाले सगळे जड आहेत ते. अर्धा किंवा इकडे बघ. अरे बापरे, अरे कशाचे भारी आहे रे, एवढे एवढे दगडे घेतले आणि म्हणते असं तसं. मायला ह्याच्यात वाशाला वापरल्याला काय? कसं वापरतो तू? चल 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 काय तू अरे धोतो ना तिकडे पाण्यामध्ये. शर्ट घेऊन येईन मला, थांब ना. घे ना भाऊ लवकर, चल ना, उशीर व्हायला लागला. चला बरं. हा ना, तू पुढे मी आलो. पुढे नाही, आमच्या सोबत चालावं लागेल तुला. पुढे बिडं काय नाही. अरे मला शर्ट गुंड्यात लावून दे ना. लावा लावा गुंडी, लवकर लवकर. आला
तुमच्यामुळे माझा व्यायाम कमी झाला माहिती का? असं आहे का? त्याच्या गुन्ह्या लागणार तर म्हणून मी रोज व्यायाम करतोय ते. अरे बाबा इस्तर नाही केला त्याला. हा थांब जरा, असं खाली करून पोट द्या. बघ ना त्याचं हो. जसं उशाला कसे ते वरून लावतात. काय लावते तर? काय म्हणते 6 पॅक आहेत आणि ह्यांना एकच पॅक आहे. काय लावते तर? अरे उशीला ते नाही लागेल का काय म्हणते त्याला? चल काय म्हणते ते उशीला लावते तर? ए, चल वा वाटत्या. हो आता मी आहे ना बरं का, हम्म. 1 किलो खारीक आणणार आहे, हा 1 किलो बदाम अरे बाबू बरं का, मग 1 किलो खोबरं आणि मग आणि असं कुटून ठेवणार. आणि रोज सकाळी उठलं व्यायाम करून आलं हा की लगेच खायचं. त्यापेक्षा एक कर ना होय भाऊ, हा हे मुरमुऱ्याचं पोत भरून आण ना. बरोबर पोत काय. अरे मला तब्येत अरे मोल मजुरी करायची आपल्याला आणि काय लावलं ते 1 किलो बदाम आणि 1 किलो हे आणि 1 किलो ते. तब्येत बघ ना तब्येत. काय करू तब्येतीला काय करायचं ते? बरं, हा अजून एक राहिलंय, दूध रोज 1 लिटर. हा, सगळी वहिनी खाऊन देईन का तुला? अरे ती कुठे हे गेली माहेरी, माहेरी गेलेली का? ती नाही 15 दिवस तर आपलं घ्यायचं करून बघा आहे का नाही. बघा गडी. वेगळंच ना. अरे असं स्ट्रॉंग राहिलं पाहिजे ना. हा बरोबर बाबूराव कसलाय तू, तू बघ काय तू, हे बघ बघ तू ए, थांब ना. बाबूराव हे बघ, आहे का? लगेच असा जो हल्ला उचलता विचार. अरे असं काहीतरी मला खबर उचल. ये हा उचल दोघ. नाही नाही रे बाबा नाही काय मग नाही उचलू. पाडतो काय मला. हे? अरे होतं कुठं उचलत असतात का? पोटात माझ्या सगळं दुखायला लागलं. गप्पा हाणाय पडते रे, अशी बॉडी अरे पाहिजे body. कामाला चल रे बाबा, उशीर व्हायला लागला. चल लवकर. ए, वायब्या. काय अरे बघ ना कंपनीचं गेट बंद झालं काय? तुझ्या यायला. कुठं लावलं याला तर हा आता कसं करायचं? तुला म्हणत होतो उशीर व्हायला लागला, उशीर व्हायला लागला. ऐक तू कुठं तू कुठं व्यायाम काढायला लागला, हे मांडी घालून बसला तिकडे बायको मिळावासाठी. आता कसं करायचं? अरे थांब बाबा, ते मारते नाही साहेब लोक आपल्याला. अरे मारते ना. तू काय डोक्या बिक्या पडलेलं आहे का रे? तू ते ऑफिसचं काय, तू काय त्या हे काय हाव ना, manager लगेच बिनेजर वर काय? चढून. कोणाला माहित होतं नाही बघूच तर. हा बघू सर तिकडे बघायला लगेच त्या आत बसून बघायला लगेच. मला माणसं बी बापराव. तसं- हा? काय अंदाज झाला होता, खेळ अवघड झाला आहे की नाही. काय करायचं आता मग? जायचं का वापस? ह्याच्यामुळे झाले बरं का, उशीर केल्यामुळे हे गेलं. माझ्यामुळे काय झालं. अरे तू व्यायाम करते का 2-2 घंटे? आला असता का तर गेट उघडा. अरे तरी मी कमीच केला आज व्यायाम. तुम्ही मोकार झाले वासा वासा लगेच. हा, कमी माहिती का? केला व्यायाम. ह्याच्यामुळे झाले रे. आता लवकर आलो काय असतो तरी ना. डोकं लावावं लागेल बरं का. कोणी माणसं बी दिसा नाही लागली मध्ये तर. हं? माणसं बी मी दिसा काय करतो हे बघ, मोडून जात नाही रे मी. टाकतो, मोडून टाकतो. काय घे जात नाही ना, ट्राय करतो नुसतं बघतो जातोय का बरं का. तू काय कर बाबा, हा अरे मला उतरता येणार ना. हे अडकलं. बाबा. अडकलं, हे अडकलं. तिथं यायला अरे दामाने उतरणं थांब ना. अरे बाबूराव, ए, अरे थांब ना त्याच. अरे मला उतरता येणार ना. अरे ये रे भोक अरे उचल ना, पाय सोड ना माझा. पागल आहे का तू? तशी तगडी धुळवडीत असेल ना कुठं. काय करायचं तुम्ही? तुम्हाला चेष्टा सुधारायला लागली राव. अरे मी का तिकडून जाऊ नये का बघणार होतो, ट्राय करत होतो मी फक्त. अरे बाबूराव कसं रे आता? मी तर मग परत जावं लागतं आपल्याला आता. अरे परत जाऊन कसं जमून बा. मग काय नाही तर आणि मग आपला ते पैसा आता हाजरी बुडून ना. बुडवली तर बुडवली, मग काय करायचं? हा बघा, मला काय वाटतंय हा. एक मार्ग काढतो मी. हा पण आपल्याला एक जण तुम्हाला पार्टी द्यावं लागेल मला. एक जण का मग दोघं नाही का? अरे एक जणाला म्हणला त्यो एक जण कानात का मळ बिळ झाला काय आता तुझ्या? कोणी द्यायची पार्टी तुला? तुम्ही दोघांनी द्यायची मला. दोघांनी द्यायची. असं म्हण ना. त्याचा मार्ग मी काढणार. कुठं कसं काय? आतमध्ये? हो. कस काय? थांब एक मिनिट, तुला पार्टी देतो बरं का. हं. 1 मिनिट थांब, मला चेक करतो कुलूप बिलूप उघडायचं. नाही 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 नाही. हा बघ, हे कुरूप उघडून नाही ह्याच्यावर- आला. पाहिलं का बरो, सगळंच बंद. पलीकडे कसं बरं झालं? सांग ना काय ते. बरं, एक काम कर. नाही, कुठून नाही तुम्हाला वाट काढली पाहिजे. बरं एक काम कर, हा. तुला पार्टी आम्ही देतो बरं का. पुन्हा बदलायचं नाही. बदलायचं नाही. पगार झाल्यावर रे, पण आता आमची पैसे नाही एक आट आमच्याकडे. आहे, हा. आमची एक आट आहे. तू आम्हाला रस्ता दाखवा लागेल. हो. तू रस्ता दाखवला का
मग तुला आता आपलं 1-2 दिवसात पगार होईल का लगेच पार्टी बिलकुल बिलकुल बघा, पुन्हा बदलायचं हा अरे बदलणारे लोक आहेत का काय आम्ही आता पुन्हा बदलता नाही दोस्तासाठी जीव द्यायला तयार आहे आम्ही हळूच पुढे लक्ष दे बघ कुठे जागेवर असता हा चला इकडे या, माझ्या मागे या, चला माझं या म्हणायला लागलं ते या इकडे हा या बाहेर इकडे त्याच्या बाबरा आली इकडून तर बुकच मकर झालं चमत्कार झाला इथं. मकरच पार्टी चढली आहेत आपल्या चला 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 काय म्हणतेस काय उशीर झाला काय त्याच्या अवघड आहे हो. आता हा, बदलायचं नाही आता माझ्या आपण कंपनीत कामाला आहे आपल्या पैसे साध्या गाड्या सुद्धा नाही राव हा ना बेटा गाडी तरी पाहिजे आपण काय करू ए राम्या ही पगार झाली ना आता 5-5 हजाराच्या गाड्या घेऊ आपण जुन्या 5-5 हजाराच्या टारारारारा येत जाऊ 5-5 हजाराची गाडी घेऊन हा? तुझ्या का डोक्यात पाणी बिनी झालं काय काय तुझ्या म्हाताऱ्याने ठेवली का 5-5 हजार रुपयाची गाडी होय 5,000 तर तसं सायकली नाही म्हणायचं आहे ना रे मला, बाबा. सायकली आहे ना 5,000 अरे तसं नाही म्हणायचं मला मग त्याचे 5 हा. तुझे 5 आणि माझे 5 15,000ची गाडी येत नाही का मग 15 हजाराची म्हण ना मग 5-5 हजाराची घेऊन म्हणायचं होतं ना मला 5-5 रुपये वाटायचे जसं काय तुला माझ्या 2 गाड्या उभ्या आहे बघा हा बेटा ही गाडी तुझी हा हा. ही माझी बसू का बसू ही गाडी त्याची बसू का आणि ही गाडी ही गाडी मी घेतो असं आहे. माझी गाडी अरे हो बेटा इकडे लोक हानते लोक तुला काय अक्कल बिकल आहे का नाही शोधतोय का मी बसतो ए, उतर ना खाली म्हातारे माणसं सुटलं तुला काय जस का पैसे बिसे दिले ते काय अरे ती आपल्या कंपनीत मॅडम आली का काय नवीन बघ ना ते. तोंडाला बांधलेली कडक दिसतोय राव हाय का नाही हाय बेटा हाय चल 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 ए, थांब ए. काय थांब चल 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 थांब. बाबूराव. हा तू थांब इथंच खरं ऐ, तुम्ही एवढं म्हणतो थांबा. मी आधी जाऊन येतो. झालेलं मग काय बात नाही. थांब ना जरा. बाबा, यायला जाऊ दे कुणाला? यायला जाऊ दे ना तुझं लग्न झालेलं आहे ना आधी मी जातो नाही नाही काही गरज नाही कपडे बिपडे अंगठे बिंगठे असेल ना आधी मी जातो अरे पण मी कसा नवतरून दिसतोय ना पण ओय राब्या तू जा रे जा अरे त्याला कशाला लावलं रे बाबूराव तुझं त्याला लग्न झालेलं आहे बायको माहेरी गेली की लगेच दुसरीकडे डोळा वा रे वा धंदे नवीन एक वाटतं मॅडम मी बी ह्याच कंपनीत कामाला आहे इथं आजच आलेत का काय तुम्ही हा बाहेर देशातले का काय क्यों तुम इधर आजच आए क्या नवे नवे मैं इकड़च काम को वास्ता मैं इधर कंपनी में हो मोटी पोस्ट है आपने इधर 50,050 पगार आहे आपल्याला इकडे एवढा पगार आहे एवढा आपल्याला तुम्हाला बी असेल ना म्हणजे तुमच्या माझ्या पगारामध्ये आपलं भाग आहे नाही हा तसा मी लय सिंपल आहे नाद आपल्याला तसला कुठंच नाही कधी कधी आपली एखादी पुडी खात असतो हे नाद नाही बरं का कधीतरी दिवसातून एखाद्या वेळेस आणि लय मग एखाद्याशी हाड आकडा पिकडा लागला मग मात्र पुड्या एखादी लय खातोय असं लमेड्या पुड्या फिड्या लमेड्या खातोय म्हणजे तसं कधी कधी नाही तर मी लय ओके तसा होय द्या का मग हा म्हणजे आपल्याला जमन लग्न करायला हा नाही झालं काय समजणच झालं कोणत्या भाषेत बोलावर जमीन का आपलं लग्न जमीन का तुमचं लग्न झालंय का हा ऐ तुमचं झालंय का लग्न हा तुमचं झालंय का लग्न असं काम पळत आला कुत्र्यावानी अरे बाई हाणायला लागली होती डायरेक्ट हाणायला लागली होती मग काऊन रे निष्ठ लोकांचा तरी बाबा मी आधीच तुला असं म्हणतोय, मला तू जाऊ काय दे. त्याला खोडी केली असशील कायला काय खुडी केली मी मग त्याच्याने हाणायला लागली होती मग ते तुला आधीच जाताना म्हणलं होतं मला जाऊ दे अरे मी सज्जन माणूस आहे मी जातो बघ थांब बेट्या बाबूराव तू थांब बरं. ए थांब ए. थांब.
होय जाऊ तुझं- म्हाताऱ्याला जाऊ दे हा, मला जाऊन दे ना. ह्याचं आयुष्यभर असं बी झालं नाही आता तरी बघतोय होत काय जमलं तर जमलं. मॅडम नवीन आलात का काय तुम्ही कंपनी मध्ये? हा हो मॅडम तुम्हाला बोलतो. तुम्हाला नवीन आलात का? इथं असं टाकाच वाकायला लागली हो. मी बोलायला लागलो अहो मॅडम मी म्हणायला लागलो तुम्ही कंपनी मध्ये नवीन आलात का काय? लग्न झालं का तुमचं? मला काय काही कळानाच भाऊ काय करावं होतं. अहो मी बी ह्याच कंपनी मध्ये काम करतो आणि माझं आतापर्यंत लग्न झालेलं नाही. तुमचं नसन झालं तर मग काय म्हणणं आपलं तुमचं? अयो काय झालं कसं वाटलं आता आता कसं वाटलं ठरलंय. चांगली बोलली मला मॅडम ती. असं आहे. बघितलं, बघितलं. खबरा पुढं तर पळत आलास बघितलं पळत त्यासाठी आलो की तुम्ही जाताना मला सोडून म्हणून. असं आहे. हा, बा. आता मी जाऊन येतो. ए, जा तू जा. मी जाऊन येतो आता. जा, जा, जा. काय शिरले ना अर्धा वेळचं काय नाही. अनुभवी जा. माणूस आता जा. अनुभवी माणूस जा, ए, जा. बघतो तिथूनच मॅडम तुम्ही नवीन आलात का इथं? तुम्हाला त्याच्या आधी कधी बघितलं नाही म्हणून म्हणलं मी इथं. नवीन दिसता इथं तुम्ही. असं आहे. पुढे राहता बोल ना काय आहे ना. आपण कंपनीत आहे. कंपनीत आपण म्हणजे मॅनेजर जे पद असतं ना त्या पदावर आहेत आपण. म्हणजे त्या पदावर नाही तर पण त्या पदाच्या बरोबर आहे इथं मॅनेजरच्या कंपनीमध्ये. आपलीच कंपनी आहे ती. आपली असल्यासारखीच आहे ती कंपनी. साधारण 50-60 हजार रुपये मला महिना पडतो साधारण. मग काय बोलू ना हो काय. कुठं चालला होता इकडे मग मॅडम? ते बघितलं का ब्रासलेट आताच केलंय परवा दिवशी. आणि असे पडू नाही तर 2-4 घरामध्ये असा भरपूर असा पैसा आहे. असा कंपनी असं अशी कंपनी तीन असं नुसतं हेच नाही. ऊस आहे 100 एकर ऊस आहे. 100 एकरवर माहिती का? अरे महा पैसा आपल्याकडे. खरं सांगू का माझी काय लग्न करायची इच्छा नव्हती खरं. पण आता आहे ना मला तुम्ही बघितल्यापासून ना मला लयच आवडायला लागलात तुम्ही. त्याच्यामुळे माझी अशी आणि पैशाला आपल्याकडे हे कमी नाही बरं का कशाची. म्हणजे असं काय असं तुम्ही म्हणलात ना 5,000 रुपये साडी. अरे 10,000 रुपये साडी 5 काय होत असे 10,000 रुपये. तुम्ही म्हणलात ना असं मला लगेच अंगठी पाहिजे सोन्याची बरं का. अशी नाही असं एक अंगठी नाही असं 2-2 अंगठी लगेच असे भेटते एवढे. अरे मग म्हणजे मलाच माहिती नाही की माझ्या इकडे 10 एकर आहे तिकडे 20 एकर आहे इकडे ऊस आहे. एक तर 100 एकरामध्ये ऊसच लावलाय मी नुसता ऊस लावला नुसतं. मी तर जात बी नाही तिकडे. मी असे कामगार ठेवलेले आहेत सगळीकडे असे. आपण नुसतं इथं असं मोबाईलवर बघायचं. आणि मी कॅमेरे लावले इथं ऊस आणि त्याने असे कॅमेरे लावलेत कॅमेरे. मला सगळं दिसतं असं मोबाईल लगेच हे केला ओपन त्याच्यामध्ये व्हिडिओ लगेच असं दिसतं मला लगेच त्याच्यामध्ये. कोण काय करतं मजूर जेवतात का काय होते का. मला एखाद्या मजुराने फोन केला ना मला 2,000 रुपये पाहिजे. मी असे लगेच त्याला 4,000 रुपये दिले. किती 4 असे देऊन टाकतो 4,000 रुपये त्याला माहिती का. मग त्याचं सांगू तुम्हाला मला आहे ना तुम्ही ना खरंच लय आवडतं बा. मी म्हणजे मागापासून तुम्हाला बघितलंय ना तेव्हापासून मला तुम्ही लय आवडायला लागलं बा. तुम्ही मला तुमचा चेहरा दाखवा ना एकदा. होय तू इथं कस काय म्हणजे हे धंदे करता का इथं हा? काय धंदे केले तर लग्न नाही झालं तुमचं असं हे धंदे बाहेर पैन पडली होती ते पैज लागली होती. द्या इकडे चाबी. बाबराव त्यांनी पैन लावली होती. ते म्हणले कोण पटवून दाखवत बघू. मग मी म्हणलं मी हे करतो. घराची चाबी घ्यायला आले होते. द्या इकडे चाबी. तुम्हाला घरी बघते मी. द्या इकडे पटकन. धंदे करायला लागले तुम्ही नुसते. या घरी तुम्हाला दाखवते मी. हा तर या 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 मॅनेजर साहेब स्वागत आहे.
तुमच्या मोठ्या बंगल्यामध्ये. कुठे तुमचे ते 20 नौकर? बंगला नाही आपलं हा बंगला होय, कोण असं म्हणलं? बाहेर हे करतात असं बंगला कोण म्हणलं? धंद्यासाठी घर ऐकलं घर तुला? घर घर तुम्हाला या कामासाठी असं एकटी सोडून जाते का आणि बाहेर असं घर- मित्रांच्या हे करतो तुम्ही? अरे घर आहे ना आपलं बंगला काय कुठं घर आहे? आहे? काय घर आहे? हे घर हा? दिसतं का? घर दिसतं का? बाहेर बंगला आहे का आपला? कुठं बंगला? लग्न नाही झालं तुमचं? कुणाचं? बाई सुंदर होती असं अरे लग्न हा? झालंय ना आता काय काय सोबत नाही का लग्न काय झालं लग्न मग हो आणि तिला काय म्हणतात? कुणाला मी ती नसते तर मग हा ठीक हा आहे ती पैन पडली होती आमची पैंज पडली होती हा हा पैन पडली होती हा आमची हा की आम्हाला काय झालं हे बाबूराव खरं मूळ आलाय की बाबूराव म्हणलं तिथं समोर एक पोरगी उभा हा, आहे हा. मग तिला ते जे- ते तिला जे काय पण ऐकून- म्हणते नाही ते काय पण म्हणते ऐकून मग घे ना, त्याच्या ऐकून नादाला घे ना. लागायचं, हा बाबूराव म्हणला हा त्या पोरीला जे पटवून दाखवेल हा. ना त्याला माझ्याकडून लगेच म्हणलं 2-3 दिवसांनी पार्टी बर. दोघं गेले दोघं फेल झाले म्हणून मी आलो पार्टी हिशोबाने आलतो मी काय तुम्ही काय करणं सांगता हो तुम्ही फाईन पैशासाठी लागली करता. होती आम्हाला फाईन लागली आणि होती ते ब्रेसलेट दाखवतात ते माझ्या माईने दिलंय तुम्हाला आणि फाईन तेच लागली होती दाखवता का आमची. बरं बोलवा बरं त्यांना बोलवा हा बघू आपण फाईन खरंच लागली पहिलं होती आमची. बोलवा ना बोलवा त्यांना बोलवा फोन हा करतो त्याला. बघतच तुम्हाला बोलवा बरं हं. हॅलो बाबूराव उद्योग वाढलेले होते रामन तू दोघं जण ये बाबा असले धंदे करतात का? सांगायचं. काय झालं काय झालं काय तुम्हाला लाज वाटतात का कसले पैसे लावतात असले हा आपली पैन नव्हती ती पैन लावली पैन होती नव्हती का पडली आपली पैन बिन काय नाही लावली होती अरे आपली पैन नव्हती का पडली नाही अरे थांब थांब. हे काय म्हणला ऐक, माझं वायब्या? ऐक ना बाबूराव इकडे ना अरे वा- ऐकून घे ना हा, माझं बा- ऐकून हा घे ना. बा, त्यांना बोलू द्या 1 मिनिट हा ऐका ना, काय ती काय म्हणली? हे काय म्हणला हा माझी बायको गेली ना म्हणले माहेरी बर मी दुसऱ्या बाया संग लय मजा करतो बाबा, बाबराव, म्हणलं, खोटं लय नको बोलत पटतो. जाऊ तू. आणि त्या दिवशी आम्हाला भय केलं होतो बघायला खरंय खरंय म्हणजे तुम्हाला पटते का बघा म्हणतो आणि हे काय म्हणला बाबराव खोटं बोलू नको रे अरे खोटं बोलणारच्या मग मी शिवी देत असतो रे का वहिनी समोर हा हे काय म्हणला बाबूराव तुमचं वय लय मोठं झालं तुम्हाला एक बी पटाना म्हणले तुम्ही हिजडे आहेत का काय आणि तुम्ही माणसात आहेत का काय आणि नंतर काय म्हणणार आम्हाला अबो काय माल दिसा लागला मग हे चालला होतं तर आम्ही त्याला अडविलं आणि आम्हाला म्हणला जा पटवली तर पटवली बघा तुम्हाला पटवली का तर तुमच्याकडे पटवलं हे नाही बाबराव तू चुक काही बी सांगायला लागला बेटा अरे चुका खोटं सांगायला त्यांनी लागला त्यांच्या डोळ्याने बघितलं ना वहिनीने खोटं सांगायला लागला तू काही बी बरं मी खोटं सांगेन वहिनी खोटं बोलायला लागलो मी तसं काय कशाला काय केलंय मी मोकार उगत तसं सांग ना तू बी काय सांगायचं सगळं ठरलेलं होतं ह्यो म्हणला मी अरे वाघ आहे म्हणला बॅग निसती बाय निसती अशी बघू बघ सर एका नजरात पडती तो म्हणलं तसं नव्हतं काय बघा काय बी सांगते तुला ऐकत जा. बघा तुम्ही तुमचं बघा बाबराव तू खरं सांगून जा ना अरे खरंच सांगायला लागलो ना तर तू बी खरं सांगणार रे आपली पैन पडली ती खरं सांगणार पैन तुम्ही. बिन काय नव्हती अरे पडली. ते कशी तुम्ही आराम करू ए, मित्र आहेत, ए, पोरं बी तुम्ही काय माझे. होती आपली अरे तुम्ही सांगून जा ना चला, अरे आपलं सांग भांडण लावायचं. थांब ना तू सांगून जा ना ए बाबूराव ए ए, तसं काही नव्हतं तसं नव्हतं ना काय ए, किती खोटं बोलतात बाईचं नाद आहे ना. ऐक ना ते तसं काय ते काय बोलून गेले तसं काय बोलून नव्हतं गेले काही. ते हा पैन पडली होती आमची हा तसं ते नव्हतं कसं काही. म्हणले तर तसं वाघ काही आहे नव्हतं. तुम्ही वाघ आईला ह्या हा. बाबूरावने ना माझ्या डोक्यात तसं नव्हतं काही ग उगा शांत बस बरं तसं काही नव्हतं आमची पैन पडलेली होती काय तुम्ही पैंच पडले काय एकच पैंच- तुम्ही ए, पैंच अशीच पडली धंदे करता आमची. का तुम्ही माहेरायला गेल्यावर हा पैन पडली होती तुम्हाला आमची गरज काय पैसे लावायची हा ते म्हणले तसे ते मी म्हणले नव्हतं काय ते काय म्हणले. म्हणले तुम्ही मानला तर तुम्हाला मी काय नाही गरज म्हणलं, आहे ते म्हणलं नाही का तू फक्त पटवून दाखव हा मी तुला पार्टी देतो मग मी म्हणलं चला काय निश्चित पटवायचं काय ओळख आपल्याला काय करायचं तिथं party तर लय देतो मोठा आपल्याला. मोठा गप्पा थापत होता माझ्या समोर कोण तुम्ही मग आता हा? मग मला काय माहिती तूच आहे तिथं आणि तू तिकडे गेलते ना मग मी नव्हते ना मग मी नव्हते तर मग तू तिकडे गेली दुसऱ्या ना बाईसमोर बाहेर. असं बोलता का कोण 5-5 हजाराच्या साड्या घेतात कधी 200 रुपयाची साडी तरी घेतली का मला उद्या मला 10,000ची साडी पाहिजे कळलं 10,000ची हा पैसे नाहीत माझ्याकडे पैसे नाही तिकडे सालाने येणार नाही तर स्वतःला विका मला काय सांगू नका ते त्याशिवाय घरात यायचं नाही कळलं आले तर सांगायला ए, थांब ना ए. मला साडी आणून द्या अगं थांब कळलं? ऐकून करून काहीतरी ऐक ना तू ए. काय ऐक ऐक ना आपण करू ना काहीतरी आणू आपण काय थोस यायला नको करू साडी आणून द्या. येतेल उघड बरोबर आणू आपण नंतर साडी याच्या बाबुरावने ना असं ह्या राम्यांना असं वाटतं ना मला यायला मित्र आहेत का दुश्मन आहेत काय माहित अगं ऐक ना तू आणू आपण साडी उघड बरं
साडीवरच घोडा आले बाब्याला आणि राम्याला आहे ना बघतो त्यांच्याकडे आईला इथं घालायला कपडे नाही तर हुशार काय मोठमोठे हल्ले बघतो